नांदेड जिल्ह्यातील तरोडा बुद्रुकमधलं एक प्रसिद्ध असं मंदिर आहे, जे की जैन मंदिर या नावाने ओळखतो आपण. आता आपण जैन मंदिर याचं दर्शन करणार आहोत. चला तर मग आपण जैन मंदिरामध्ये नेमकं काय आहे, कसे पुजाऱ्याचं काम, सर्व डिपार्टमेंटचं आपण माहिती घेऊया. हा इथं जैन मंदिराचा अतिशय भव्य असा स्तंभ उभारलेला आहे. श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. आणि या मंदिराचा परिसर एकदम मस्त आहे. बसण्यासाठी लोकांना बसण्यासाठी ते चेअर बनवलेले आहेत बसण्यासाठी, आणि हायवेतून बसण्यासाठी पायऱ्या पण आहेत. मी आता आतमध्ये जात आहे. मंदिरामध्ये मी प्रवेश केलेला आहे. मंदिर आहे इथे. हा मंदिराचा घंटा, ऋषीमंडल यंत्र इथे लावलेले आहे एक प्रकारचं. त्यानंतर आचार्य 108 शांती साई महाराज यांनी कुंतलगिरी येथे जे त्यांचं स्लोगन आहे तिथे विशेष प्रकारचे स्लोगन आहे. आणि जैन मंदिरांची नियमावली अशी आहे इथे. 108 चिंतामणी पार्श्वनाथ जैन मंदिर राजनगर नांदेड हे दर्शन व पूजेचे पवित्र स्थान आहे. तर इथे जैन मंदिराची नियमावली आहे. मंदिर स्वच्छ व्यवस्थित ठेवणे प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे. अशा प्रकारे प्रत्येकाची नियमावली हे केलेली आहे. हे चालू आहे काय अष्टलिंगाची पूजा आहे. हे अजून असते का? 8 दिवस असं आहे का? ठीक आहे. तर हे एक अतिशय सुंदर अशी पूजा करतायत. इथून सुटू घे. पूजामध्ये काय बरेचसे काही साहित्य वापरले, जसे की कोकोनट आहे, त्याच्यानंतर काय तांदूळाचं प्रमाण दिसते याच्यामध्ये, दिवा, तेल, असं बरेचसे काही साहित्य, नारळ पण आहे. जीवनाची स्तुती म्हणून इथे बोर्ड लावला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या हे लिहिलेलं आहे. वीर हिमाचल के निसी गुरु गौतम के मुख कुंड हरी है, असा श्लोक आहे इथे. इकडल्या साईडला एक श्लोक आहे. हे जैन मंदिराचा मेन भाग म्हणून महाराजांची मूर्ती आहे इथे. पार्श्वनाथ स्वामीची मूर्ती आहे. इथे काही ग्रंथ पण दिसते मला याच्यामध्ये. असे विविध प्रकारचे ग्रंथ आहेत इथे. नाही लक्षात नाही काय करायचं जैन मंदिराचे. हे अशा प्रकारे इथे ढोल पण आहे. त्याच्यानंतर हे इकडे हॉल दिलेलं आहे, एक पाण्याची टाकी वगैरे, इकडं पाण्याचं व्यवस्थापन, जैन मंदिराचं पाण्याचं व्यवस्थापन आहे. त्याच्यानंतर अलमाऱ्या, चेअर आणि हे सर्व मंदिराचं इन्स्ट्रुमेंट आहे ते सगळ्या. साऊंड सिस्टीम पण वरी लावलेली आहे. अशा प्रकारे हे जैन मंदिराचा पूजा अर्चा चालू आहे.
पार्श्वनाथ भगवान की जय. थांबा. जैन मंदिराचे हे नारळ इथं हे आहे. मार्ग आहे. त्याच्या पायऱ्यावर आपण जाऊन बघणार आहोत. हे इथे भव्य असा हॉल आहे.